नमस्कार मित्रांनो, आज खरं तर कालपासनं जो विषय सगळ्या देशाच्या चर्चेचा एक भाग बनलेला आहे त्याच्याबद्दल मी आत्ता व्हिडिओ करणार आहे। रात्री उशिरा भानुचंदर नागराजन यांच्यासोबत याच विषयावर चर्चा करणार आहे। त्यांचं मत आणि कदाचित आणखीनही कोणी जॉईन झालं तर त्यांचं मत। पण अण्णामलाई भाजपा सोडणार का, हा लाख मुलाचा प्रश्न लोकांना पडलेला आहे। प्रथमदर्शनी असं दिसतंय की ते भाजपा सोडणार आहेत आणि स्वतःचा नवीन पक्ष काढणार आहेत। त्याच्यातही काही जणांना वाटतंय की हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा मास्टर स्ट्रोक आहे। आपका अखबार वगैरे त्याच्यामध्ये दाखवलं आहे, असं सांगितलं आहे की हे 2031 सालची निवडणूक जिंकण्याची एक रणनीती आहे किंवा 29 सालची लोकसभा निवडणूक त्यामध्ये यश मिळवून ते यश भाजपाच्या पारड्यात टाकायची रणनीती आहे। काहींना वाटतंय कुठेतरी अण्णामलाईंवर भाजपाने अन्याय केलेला आहे। मी माझा दृष्टिकोन या व्हिडिओमध्ये मांडत आहे। मित्रांनो, लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी आणि मनसे, शिवसेना, मनसे सगळ्यात पहिले म्हटलं कारण एक हाती सत्ता मनसेला हवे। ती एक हात पण होत नाही, पण एक हाती सत्ता त्यांना हवी, कारण महाराष्ट्र बदलायचा तर एक हाती सत्ता असणं आवश्यक आहे। आणि इतरही पक्ष राज्यातले, देशातले, या सगळ्यांमध्ये जो फरक आहे तो असा आहे की भाजपा ही काडर बेस्ड पार्टी आहे, कार्यकर्त्यांची पार्टी आहे, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। त्याचबरोबर आजचा भाजपा हा नरेंद्र मोदींचा आणि काही जणांच्या मते नरेंद्र मोदी अमित शहांचा पक्ष आहे। म्हणजे ही वाक्य परस्पर विरोधी वाटू शकतात, पण दोन्ही वाक्य खरी आहेत। काडर बेस पक्ष आहे कारण हा पक्ष वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचा, जे वेगवेगळ्या भाषा बोलणारे आहेत, वेगवेगळ्या जातीतले आहेत, वेगवेगळ्या आर्थिक वर्गातले आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते परस्परात, त्याच्यामुळे त्यांची जी व्हिजन असते देशाबद्दल ती साधारणतः राष्ट्रप्रथम ही असली तरी त्याच्यातही मतभेद असू शकतात। आणि त्यामुळे निर्णय घेताना सामोपचाराने निर्णय घेणं, सगळ्यांच्या संमतीने निर्णय घेणं हे भाजपाचं एक साधारण आत्तापर्यंत वाटचालीचं सूत्र राहिलेलं आहे। त्याचबरोबर ही देखील गोष्ट तितकीच खरी आहे की 2014 सालानंतर देशभरात आणि 2001 सालानंतर गुजरातमध्ये एका प्रकारे भाजपा हा मोदी शहांचा पक्ष राहिलेला आहे। कारण या दोघांचं, ज्याला स्टॅचर म्हणतात, कद म्हणतात, किंवा या दोघांचं पक्षातलं स्थान इतकं मोठं आहे की अनेकदा असं होतं की नरेंद्र मोदींपेक्षा मोठा कोणीही होऊ शकत नाही। आता इथेच अण्णामलाई यांच्या भाजपातनं बाहेर पडण्याच्या कहाणीची बीजं रोवली जातात। कारण अण्णामलाई हे स्वतः एक IPS ऑफिसर आहेत। सनदी परीक्षेतून पोलीस अधिकारी होऊन बेंगळुरूमध्ये आपल्या कार्याने स्वतःची वेगळी ओळख करून, पण नंतर लक्षात आल्यावर की आपलं कार्य फक्त एक डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस ते पोलीस कमिशनर कुठल्या तरी शहराचा किंवा मग राज्याचे पोलीस महासंचालक वगैरे इथपर्यंत होऊन आपला प्रवास संपवायचा नाही आहे, तर आपल्याला लोकांच्यात राहायचं आहे, लोकांच्यात काहीतरी करायचं आहे। अण्णामलाई आहेत तामिळनाडूचे, पण ते पोलीस अधिकारी होते कर्नाटकमध्ये आणि त्यामुळे त्यांनी पोलीस दलाचा राजीनामा दिला। ते कैलास मानसरोवरात गेले, देशभरात फिरले, उच्च शिक्षण आणखीन त्यांनी घेतलं आणि मग त्यांनी एक NGO लोकांच्यात काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला। त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन एका प्रकारे जे सामान्य कार्यकर्त्याला भाजपाच्या मिळत नाही ते त्यांना पक्षात आत आल्यावर मिळालं। एका प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना हेरलं आणि त्यांना तामिळनाडूमध्ये भाजपाचा विस्तार करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं। म्हणजे पक्षात नवीन आलेल्या कार्यकर्त्याला पक्ष ताब्यात घेण्याची किंवा पक्षाचं धुरा सांभाळण्याची जबाबदारी सहसा भाजपात मिळत नाही, पण ती अण्णामलाईंना मिळाली। त्यामुळे अण्णामलाई यांनी एका प्रकारे स्वतःच्या करिश्म्याने भाजपाचा जनाधार, भाजपाचा वोट बेस साधारणतः 3-3.5% होता, तो 11.5% लोकसभेच्या निवडणुकीत वाढवला
म्हणजे 3चा 11.5% म्हणजे एका प्रकारे भाजपा प्रमुख विरोधी पक्ष होणार की काय. आणि बंगालमध्ये ते झालं, पहिले भाजपा प्रमुख विरोधी पक्ष झाला आणि त्याच्यानंतर तो सत्तेत आला. अशा प्रकारची गोष्ट तमिळनाडूमध्ये होणार का असं बऱ्याच जणांना वाटायला लागलं. पण हे करतानाही त्यांना असं वाटत होतं की जे पूर्ण स्वातंत्र्य म्हणजे राज ठाकरेंच्या भाषेत एक हाती सत्ता, मलाच सगळं ठरवायला अधिकार पाहिजेत, असं काही त्यांना मिळालं नाही. कारण तमिळनाडूमध्ये भाजपचं कमळ उमलण्यासाठी अनेक जणांनी अख्खी हयातभर काम केलेलं आहे. कोणी 30 वर्ष, कोणी 40 वर्ष, आणि त्याही कार्यकर्त्यांना, त्याही नेत्यांना भाजपला सांभाळायचं आहे. अशा वेळेला भाजपा असं विचार करू शकत नाही की चला तू काय करून दाखवलंयस, तुझा निकाल किती, ते काही आदिलशाही दरबारात की कोण विडा उचलतो, जो विडा उचलेल त्यांनी राज्य करावं, बाकीच्यांना काही स्थान नाही, असं भाजपा करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे कुठेतरी असं झालं की अण्णामलाई यांच्या कार्यशैलीमुळे, अण्णामलाई यांच्या एक स्वतःभोवती प्रकाश झोतात राहण्यामुळे भाजपाचे इतर नेते आणि ज्यांनीही भाजपा पक्षासाठी अनेक वर्ष त्याग केलेला आहे ते दुखावले गेले. ते दुखावले गेले असले तरी अण्णामलाई मोदींचे लाडके असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध तक्रार करायची काही संधी नव्हती. ती संधी त्यांना 2024च्या निवडणुकात मिळाली. अण्णामलाईंच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या जातीमुळे, कारण एका प्रकारे ते तामिळनाडूतल्या एक ताकदवान बलशाली गौंडर जातीचे आहेत. आणि AIADMKची जी 2 शक्ल झाली त्यातले पलानीस्वामी हे देखील त्याच जातीचे आहेत. आणि एका भात्यामध्ये एका म्यानामध्ये 2 तलवारी राहू शकत नाहीत. एका भात्यामध्ये बरेच बाण राहतात पण एका म्यानामध्ये 2 तलवारी राहू शकत नाहीत. त्यामुळे एका प्रकारे पलानीस्वामी यांना अण्णामलाई यांच्यामुळे असुरक्षितता निर्माण झाली. परिणिती अशी झाली की AIADMKनी 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची युती मोडली. आणि परिणाम असा झाला की तमिळनाडूमध्ये भाजपाला मोठं अपयश आलं. तेव्हा या सगळ्या नेत्यांनी केंद्राकडे अण्णामलाईंच्या बाबत कान भरायला सुरुवात केली. त्यांचं म्हणणं होतं की बघा, भाजपा पक्ष हा असा एककल्ली होऊ शकत नाही. अण्णामलाईंच्या हेकेखोर स्वभावामुळे म्हणजे मतांची संख्या वाढली, 11.5% मिळाले, पण मोदीजींचं सरकार येऊ शकलं नाही. 240वर थांबावं लागलं. कारण जर AIADMK बरोबर युती झाली असती तर तामिळनाडूमध्ये 39 पैकी, तामिळनाडू हे असं राज्य आहे की देतं त्याला भरभरून देतं, आणि त्यामुळे जर युती झाली असती तर कदाचित 35पेक्षा जास्त जागा AIADMK आणि भाजपाला मिळाल्या असत्या. आणि त्याच्यामुळे मोदीजींचं सरकार अधिक मजबूत झालं असतं. अण्णामलाईंच्या हेकेखोर स्वभावामुळे ही युती झाली नाही आणि परिणामी आता आपल्याला ॲडजस्टमेंट सरकार, आघाडी सरकार चालवावं लागणार आहे. आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळेला अण्णामलाई जे पहिल्यापासून सांगत होते की तामिळनाडूमध्ये या द्रविड पक्षांचं एक्सपायरी डेट आलेली आहे, याचं कारण ही विचारधारा ही स्वातंत्र्यावेळची विचारधारा आहे. त्याला आता तसा काही अर्थ नाही आहे. द्रविडवाद म्हणजे काय शेवटी की आर्य आणि द्रविड हे दक्षिण भारतातले लोक द्रविड, त्यांची वेगळी भाषा आहे, त्यांची वेगळी संस्कृती आहे आणि ते तर्कवादी आहेत, विवेकवादी आहेत, नास्तिक आहेत. म्हणजे हा जो सगळा भाग आहे तो त्यांच्यामध्ये एक ब्राह्मण विरोध किंवा उच्च जाती विरोध हा त्याच्यामध्ये एक त्याचा द्रविडवादाचा भाग आहे. आणि त्यामुळे हे जे राजकारण आहे ते हद्दपार होणं गरजेचं आहे हे अण्णामलाई सांगत होते. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीतनं धडा घेऊन विधानसभा निवडणुकीत भाजपाने अण्णामलाईंना प्रदेशाध्यक्षपदावरून दूर केलं. त्याच्याऐवजी नागेंद्रन त्यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमलं. हे जे सगळे अण्णामलाई यांच्या विरोधात कान भरणारे नेते, ज्येष्ठ नेते होते, त्यांना संधी दिली. AIADMK बरोबर युती केली. आणि एवढं सगळं करूनही भाजपाचा सुपडा साफ झाला. या विधानसभा निवडणुकीमध्ये 2026च्या निवडणुकांमध्ये भाजपाला अवघे 3.25% मतं मिळाली. म्हणजे हे बरोबर आहे, भाजपने जागाही कमी लढल्या होत्या आणि कमी जागांमध्ये 3% मतं मिळणं म्हणजे साधारणतः सगळ्या जागा लढून किंवा जास्त जागा लढून 6-6.5% मतं मिळण्यासारखंच आहे. म्हणजे तसं फार नुकसान झालं नाही. पण AIADMK सोबत असूनही जर 3% जागा मिळत असतील भाजपाला, आणि याच वेळेला राजकारणात कुठेही नसलेला तामिळनाडूमधला सिनेस्टार C. जोसेफ विजय, ज्याच्याकडे ना पक्ष होता, ना चिन्ह होतं, ना वडिलांचं नाव होतं उद्धव ठाकरेंसारखं, ना त्यांच्याकडे पैसा होता, कारण तमिळनाडूच्या राजकारणात प्रचंड पैसा लागतो, त्यांच्या स्वतःची काही 100 कोटींची संपत्ती आहे,
पण संघटित पैसा नव्हता. आणि एवढं सगळं विरोधात जाऊनही सी विजय जोसेफ यांनी जे यश मिळवलं, असं म्हटलं जातं की त्यांनी आणखीन थोडा जोर लावला असता तर तामिळनाडूमध्ये 250 वगैरे जागा, ते 250 ते 200 जागा त्यांना सहज मिळाल्या असत्या. एवढी लाट त्यांची आली. आणि अण्णामलाईंच्या समर्थकांना हे वाटणं स्वाभाविक आहे की बघा, अण्णामलाई हीच गोष्ट कानी कपाळी ओरडून सांगत होते, पक्षाची सगळी धुरा ते स्वतःच्या खांद्यावर घेऊन संपूर्ण समाज ढवळून काढत होते. थोडीशी त्यांना ताकद दिली असती तर त्यांनी अशा प्रकारचं यश भाजपाला मिळवून दिलं असतं. पण तिथे पुन्हा दुसरा प्रॉब्लेम होतो की तामिळनाडू हे राज्य असं आहे की जिथे स्थानिक नेतृत्वाला जास्त किंमत आहे. तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रिय आहेत, पण मोदींच्या नावावर मत द्या आणि मग आम्ही ठरवू कोणाला मुख्यमंत्री करायचं, हे तामिळनाडूमध्ये चालणारं नाही. तिथला जो नेता आहे, तिथलं जे नेतृत्व आहे ते तामिळनाडूच्या मातीतलं, ती भाषा संस्कृती सगळं असलेलं. नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या निवडणूक आल्या की बऱ्याच गोष्टी करतात. ते गंगा कावेरी संगम किंवा तामिळ काशी संगम वगैरे सगळ्या गोष्टी करतात. ते तमिळ पद्धतीची वेष्टी परिधान करतात, तिकडच्या तामिळनाडूमधल्या देवळांमध्ये जातात वगैरे. पण तरी या गोष्टींनी तामिळनाडूमध्ये मतं मिळतात असं नाही. त्याच्यासाठी तमिळ नेतृत्व पाहिजे, स्थानिक मुद्द्यांवर नेतृत्व पाहिजे. आणि त्यामुळे अण्णामलाई यांना हे जाणवलं की हे जर आपण केलं असतं तर आज विजय जोसेफच्या जागी आपण असतो. पण दुसरीकडे भाजपासाठी हे करणं अवघड आहे. एकतर असं करायचं म्हणजे ज्या इतर नेत्यांनी पक्षासाठी त्याग केलेला आहे, आयुष्य वेचलेलं आहे, त्यांचा त्याग कमी नाही आहे. त्यांना यश मिळालं नसेल पण त्यांनीही भरपूर त्याग केलेला आहे. त्यांना दूर करणं आणि एका प्रकारे मोदींपेक्षा अण्णामलाई मोठे आहेत की तामिळनाडू, दिल्लीमध्ये नरेंद्र, अण्णामलाईंना काही द्रव वगैरे नाही आहे पण चेन्नईमध्ये अण्णामलाई, अशा प्रकारचं काहीतरी जर हे करता आलं असतं. पण त्याच्यातही दिल्लीमध्येही नरेंद्र असं नाही करता आलं, म्हणजे तेही दूर करावं लागलं असतं. हे भाजपला आत्ता तितकंसं मान्य होण्यासारखं नाही आहे. आणि त्यामुळे अण्णामलाई यांच्यासमोर दोन पर्याय आहेत की एक संघटनेत सगळ्यांच्या सोबत मिळून मिसळून राहणं, ॲडजस्टमेंट करत राहणं, किंवा दुसरी गोष्ट त्यांना असं वाटतं त्यांचं वय अजून त्यांच्या सोबत आहे, म्हणजे त्यांचंही वय 45-46 काहीतरी आहे, म्हणजे आणखीन किमान 30 वर्ष त्यांची राजकारणात आहेत. आणि सी विजय जोसेफ जरी मुख्यमंत्री झाले असले, लोकप्रिय असले, तरी त्यांना प्रशासन चालवण्याचा कोणताही अनुभव नाही आहे. दोन्ही द्रविड पक्ष DMK आणि AIADMK कमजोर झालेले आहेत. हीच वेळ आहे रस्त्यावर आंदोलन करून, एक संघटन उभा करून या सी विजय जोसेफला आव्हान देणं. तामिळनाडूच्या राजकारण्यांना चित्रपटाचा खूप शौक आहे आणि त्यामुळे विजय विरुद्ध अण्णामलाई अशा प्रकारचं जर कॉन्टेस्ट झाली, त्यात मोदी असले नाहीत, तर कदाचित विजय यांना आव्हान देणं अण्णामलाई यांच्यासाठी सोपं होईल. अर्थात अण्णामलाई यांनी या गोष्टी पक्षात राहूनच कराव्या, यासाठीही खूप प्रयत्न झाले. त्याच्यासाठी असं म्हटलं जातं संघाकडनंही प्रयत्न केले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी अण्णामलाईंना आज रात्री भेटणार आहेत. कदाचित ते त्यांचं मन वळवण्यात यशस्वी होतील. पण मला असं वाटतं की देशाच्या हितासाठी, भाजपाच्या हितासाठी, तामिळनाडूच्या हितासाठी अण्णामलाई यांनी बाहेर पडून प्रयत्न करावेत. हे करत असताना भाजपाचा वैचारिक विरोध न करता, पण भाजपाला त्या चर्चेमध्ये न आणता अण्णामलाई विरुद्ध विजय अशा प्रकारची लढत जर तामिळनाडूमध्ये उभी राहिली तर लॉंग टर्मसाठी ही चांगली गोष्ट आहे. भाजपा पक्ष सोडतानाही भाजपाबद्दल मनात काही काळबेरं न ठेवता, किंतु परंतु न ठेवता अण्णामलाई सोडत असतील तर त्याचं स्वागत करायला पाहिजे. आता नेमकं काय चालू आहे हे ओळखायचं कसं, तर पुढच्या 3-6 महिन्यांमध्ये अण्णामलाईंच्या मागे ED लागली, CBI लागलं, इन्कम टॅक्स लागलं, कारण त्यांचेही बरेच व्यवहार वगैरे झालेले आहेत असं मी ऐकलंय. असं काही झालं तर मग ते भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या मनाविरुद्ध पक्षाबाहेर गेलेले आहेत. अजून पक्षातनं बाहेर गेलेले नाही आहेत. पुन्हा मी सांगतो, राजकारणात काही होऊ शकतं, पण असं झालं तर हा त्याचा अर्थ आहे, तसं झालं तर तो त्याचा अर्थ आहे, असं माझं मत आहे. याबाबत भानुचंदर किंवा इतरांशी मी बोलीन, त्यांचं मतही तुम्हाला ऐकवीन, ते तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.